आणि या ठिकाणी कासुर्डी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा थोड्याच वेळात चालू होत आहे। ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे, त्याचप्रमाणे उत्तमराव सोनवणे, ग्रामस्थ, सरपंच या ठिकाणी ग्रामसभेसाठी उपस्थित झालेले दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे कासुर्डी गावातील महिला वर्गही या ग्रामसभेला उपस्थित झालेले आहेत। आजच्या ग्रामसभेला कोरम पुरा होतोय की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये ग्रामसभा चालू होते। पाठीमागचे ऐकून घ्या, जे नवीन आले याच्यामध्ये पुढचा एक मुद्दा आहे राष्ट्रीय लोक अदालत। याच्यामध्ये आपण काय करतो, जे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जे जास्त थकबाकीदार आहेत पट्टीवाले, त्यांची माहिती आपण शासनाला कळवतो। हे जवळपास 5-6 वर्षापासून पट्टी भरलेली नाही। आपल्याकडे कोणी 94,000 आहे, कोणी 98,000 आहे, कोणी 1,04,000 आहे, 5,000 आहे, अशी जी काही 20, 25, 50 लोकांची यादी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत होते, तर ती यादी आपण कोर्टाला पाठवतो। तेव्हा हे बऱ्याच वर्षापासून हे भरलेलं नाही, त्याचं काहीतरी सेटलमेंट करून आपल्याला आपल्या मार्फत थोडे आम्हाला न्याय मिळावा त्या संदर्भात आपण त्याला यादी कळवतो। तर यामार्फत आता थोडी विषय वसुलीचा आहे त्याच्यामध्ये, तर मी असं आवाहन करेन की तुमच्याकडे थकलेली बाकी असेल तर आपण कमीत कमी 2% केलेलं आहे, तुम्हाला जास्त दर जाऊ नये तर 50% आता भरायचं, 50% नंतर तुमच्या सोयीनं भरा, जेणेकरून तुमचंही काम होतं, ग्रामपंचायतही मदत होती। आता आमची पोलीस पाटील नेहमी फोन करतात की माझं बिल द्या, तेव्हा बिल कधी देईल 3 वर्षापूर्वी। ग्रामपंचायत जर वसुली होत नसेल तर हे संबंधित त्यांनी जे केलेलं काम आहे त्याला काम करून त्याला पश्चात्पन्न पण व्हावं लागेल, बरोबर आहे का? डिशीवाल्याचं बिल आहे, मुरमवाल्याचं बिल आहे, त्यांना ते ताबडतोब त्याच्या दिवशी समजा एखाद्या हप्त्याच्या आतमध्ये त्याला बिल मिळालं पाहिजे। म्हणजे जे ग्रामपंचायत समजा की सुद्धा आमच्या वाडामध्ये तुम्ही मरून टाका, तर ते काम आपल्या तेवढ्या तीव्रतेनं करता येत नाही वसुली होत, बरोबर आहे? त्या हिशोबाने तुम्ही तो विषय समजून घ्या। हे घरपट्टी पाणीपट्टी हा माफ होणारा विषय नाही। कोणी जर तुम्हाला राजकीय भूततापात येत असेल तर त्याला बरे पडू नका। कोणीही समजा, कोणी असेल भूततापाचं आपल्याला घ्यायचं नाहीये, पण हा विषय तुमच्याशी बांधलेला, त्यामुळं त्या भूततापाला न पडता आपण सरसकट आपली बाकी आपण घेतली पाहिजे आणि सन्मानाला पाहिजे। आम्हाला तुमची कागदपत्रावर जारी करणार जर तुमच्याकडे बाकी नसेल तर, बरोबर? तर ह्या दोन्ही पण महत्वाचे आहेत। म्हणजे आपलं नाव लोक अदालत पण गेलं नाही पाहिजे जास्त लेखित म्हणून, आणि आपण भरतीच्या यादीमध्ये पण पाहिजे, बरोबर आहे? शासनाने काय केले, 30 सप्टेंबर पर्यंत कामबाकी तुम्ही भरली तुम्हाला 5% सूट आहे। 30 सप्टेंबर पासून ऑक्टोबर मध्ये तुम्ही गेले तर त्याला 5 रुपये दंड, 5% दंड। या हिशोबाने आपल्याला जर जास्त बाकी असेल तर 100ला 5 रुपये दंड खूप लांब लागतो, बरोबर आहे? विचार करून घेऊ 5 रुपये, त्यामुळे ही बाकी ताबडतोब कमी करा आणि आपलं नाव जो काढायला जाणार नाही याची काळजी घ्या, ठीक आहे? त्याच्या दारापुढे तुम्ही किती वेळा बाकी करायची आम्ही तुमच्या पर मार्च पर्यंत पट्ट्या भरल्या, आमच्या हात नोंदी व्हायला तुम्ही सांगता पट्ट्या भरायला, गाव पण बरं आम्ही बरं, तुम्हाला 3 ग्रामसभा माझ्या नोंद करून नाही घेतली, माझ्या दारापुढे मोडून नाही टाकली, मग माझ्यासारख्या माणसाचा तुम्ही भरले आम्ही का तुम्हाला कुणाचं पुढे शिफारस पत्र लागतंय का? नाही नाही नाही, कुणाचं गाव पुढे शिफारस पत्र लागतंय का तुम्हाला? आपण माझ्या दारापुढे 5 वर्षात कधी टाकलं सांगा तुम्ही? पाहुण्या विचारा, पाहुण्याला जायला सांगितलंय, पाहुण्या विचारा ग्रामपंचायत
हॉटेलच्या पाठीमागे रोड आणि निधीची पाईपलाईन आपल्याकडे मंजूर आहे, फक्त निधी यायचा बाकी आहे. निधी आला 1 महिना 15 दिवसात की आपण आपल्याकडे गावांतर्गत म्हणून 3 लाखाचं काम मंजूर आहे, अंतर्गत पाईपलाईन, आणि दुसरे 5 लाखाचं काम असेल, 5 ते 8 लाखाचं काम असेल. नाव नाही त्याला, गावांतर्गत 15 अभ्यास नाही आपल्याला. पण आताचा जो आराखडा आहे 25-26चा, तर त्या आराखड्यामध्ये 8 लाखाचं पेंडिंग काम आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये पुन्हा लोक अदालतीचा विषय तुम्हाला मी समजून सांगितला, तर तुम्हाला समजला का सगळ्यांना? वसुलीचा विषय 30 ऑक्टोबर पर्यंत 5% सूट आहे, 5%. आणि 1 ऑक्टोबर लागला की तुम्हाला 5 रुपये दंड, म्हणजे 5% दंड. 100ला 5 रुपये, आपल्या ग्रामीण भाषेत 100ला 5 रुपये दंड. अशा हिशोबाने ते पुढे जाणार आहे, तुम्ही समजून घ्या. विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सुवर्ण महोत्सव साजरे करणे, हे आपण करणार आहोत, आपण करतो. आणि टीव्ही पंचायत राज आहे, याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एकही टीव्हीचा रुग्ण आढळला नको, या पद्धतीने आरोग्य प्रशासन आशाताई असतील, आरोग्य सेवक असतील किंवा आरोग्याची यंत्रणा असतील, तर या संदर्भात ते काम करत आहे. कोणी माहिती द्या. आपल्याला टीबी होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची ते ताई तुम्हाला अशा काही 2 मिनिटात सांगतो. टीबीचे उपचार म्हणजे आम्ही कसं करतो, ज्यांना नाही का 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर त्यांना आम्ही स्पुटम घेतो. पहिल्यांदा स्पुटम घेऊन तो PSCला कनेक्ट करतो. त्याच्यातून जर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्ही त्या पेशंटला गोळ्या वगैरे चालू करून 3 महिन्याची एक ट्रीटमेंट असते, 6 महिन्याची एक ट्रीटमेंट असते, आणि 1 वर्षाची MD आणि TB असे 2 उपचार आम्ही त्यांना PSC तर्फे पूर्ण मोफतमध्ये करून देतो. घरोघरी विजिट असते, त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला जर असत तर त्याच्यामध्ये त्या पेशंटला आम्ही रेफर करतो दवाखान्यात. अशा स्वयंसेविका आहेत जे असं काही आपल्याकडे आहे त्यांना तुम्हाला सहकार्य करायचंय. टीबीचा साधं लक्षण असं आहे की 1 हप्त्यापेक्षा जर जास्त तुम्हाला खोकला येत असेल तर तुम्हाला टीबी असू शकते. त्यामुळे त्यांच्याकडून तपासणी करून घ्या. ठीक आहे, मोफतच सांगतो आपण. ते तपासणी तुम्ही करून घेतली पाहिजे, म्हणजे ताबडतोब तुम्हाला त्याच्यावर कारवाई करता येईल, तुमचा इलाज करता येईल. त्याचबरोबर आर्थिक समावेशक योजना करताना ग्रामपंचायत स्तरावर 3 महिन्यासाठी पूर्ण व्याप्ती मोहीम राबवली. या संदर्भात काही व्यक्ती आपल्याकडे येणार आहेत, आपल्या घरोघर सर्वे ते करणार आहेत. त्या सर्वेमध्ये आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे. तर त्या सहकार्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या योजना समजून सांगतील, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. आणि ते अभियान जे 3 महिने पुढे चालणार आहे त्याच्यामध्ये त्याचा समारोप अशा जे काय ग्रामसंघ होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती देतील. गावात कुठल्या पद्धतीने आपल्याला राबवायची. माझी वसुंधरा अभियान हे आपलं वृक्ष लागवडी संदर्भातलं अभियान आहे. त्या अभियानांतर्गत आपण जे यापूर्वी वृक्ष लागवड केलेली आहे त्याचे संगोपन किती पद्धतीने केले आणि काय पद्धतीने केले, आणि इथून पुढे आपल्याला आपल्या गावचा बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्या शिवच्या आतमध्ये आपल्याला झाडं किती आहेत आणि झाडं किती लावायचे या संदर्भात ऑनलाईन माहिती असते. आपण ती ऑनलाईन माहिती ऑलरेडी भरलेली आहे. त्या संदर्भात हा एक विषय आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत लेबर बजेट तयार करणे, म्हणजे दर एप्रिल महिन्यामध्ये आपण लेबर बजेट तयार करतो की बाबा आपल्या वर्षभरामध्ये आपल्या ग्रामपंचायतला जे तुमची मागणी येणार, साधारण समजा 20 विहिरींची मागणी होऊ शकते, 50 विहिरींची मागणी होऊ शकते, 50 गोट्यांची मागणी होऊ शकते, समजा केळी बाग कोणाला लागवड करायची ते 20 शेतकऱ्याची मागणी होऊ शकते. असे वर्षभराचं लेबर बजेट आपण तयार करतो. आणि त्या कामावर किती लोक लेबर काम करणार आहेत, त्याचे किती दिवस होणार आहेत, आणि त्या मार्फत त्यांना किती त्यांचा मजूर म्हणून फायदा होणार आहे,
या संदर्भात तो फायदा शेतकऱ्याला पण आणि मजुराला पण असे दोन पार्ट त्याच्यामध्ये असतात. त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या लेबर बजेटमध्ये दिली जाते. त्या अंतर्गत वर्षभराच्या कामाची निवड आपण हे लेबर बजेटमध्ये करतो. तर या संदर्भात तुम्हाला जी योजना आवश्यक आहे, शासनाने यावर्षी पिढीचा सुद्धा समावेश केलेला आहे. तुम्ही भूधारक शेतकरी असतात तर तुम्हाला सगळ्या एमआरएसच्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. आपल्याला कमीत कमी 1 एकर जास्तीत जास्त 5 एकरच्या आतमध्ये असं त्या लाभाचं स्वरूप आहे. तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वैयक्तिक तुमच्या शेतीसाठी असेल, वैयक्तिक स्वरूपाच्या असेल, त्या योजनेची 252 प्रकारच्या योजना आहेत. तुमचं बांधावरची लागवड असेल, केळी लागवड असेल, प्रभात लागवड असेल, तुमच्या शेतीवरती बांधबंदीची तुम्हाला करायची असेल, काही प्रकारचं काम असेल, सगळ्या प्रकारच्या कामाचा समावेश हा एमआरएस मध्ये शासनाने केलेला आहे. म्हणजे तुमची शेतीला आवश्यक असणारी कामं आणि तुम्हाला त्यामार्फत मिळणारं उत्पन्न याची एक सांगड घालून तुमचं मजुराला जाणारे पैसे कसे वाचतील याची तरतूद याच्यामध्ये एमआरएस मध्ये केलेली आहे. बरोबर. आता एखाद्या शेतकऱ्याला विहीर खोदायचं असतं, बरोबर आहे, तर आता 5 लाख रुपये तुम्हाला विहीर खोदायसाठी मिळतात अल्पभूधारक शेतकरी म्हणून, बरोबर आहे. तर त्या 5 लाखामध्ये तुमची विहीर पण होते, बरोबर आहे, आणि गावातल्या लोकांना रोजगार पण मिळतो. म्हणजे असे 2 आधारे स्कीम आहे. लाभार्थी आपण काय होते हा विषय गावातून घेतल्यावर लाभार्थी निवडायची आपण याच्यात बी टाकू शकतो. त्यांचा आधार पाठवून देतो. निवड पैसे नाही योजना किती योजना 252 असं करा. एक पीडीएफ तयार करा. पीडीएफ ग्रामपंचायतच्या सोडा, परत गावच्या ग्रुपवर सोडा, सगळीकडे पोचतील, लोकांना बघतील आणि काय त्यांना ज्याला योजना जिला घेईल जे आपल्या रोजगार हमीच्या योजनेची जी काही पीडीएफ आहे ती तुम्हाला मी ग्रुपवरती टाकतो. बाकी सगळ्या ग्रुपमध्ये ती फॉरवर्ड करा सगळं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीची